नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं इंग्लिश विथ पांजा सर या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर। तर पहा मित्रांनो, याच्या अगोदर आपण जो काही लँग्वेज स्टडीचा क्वेश्चन आहे तो आपण अपलोड केलेला आहे त्याचा व्हिडिओ, आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो काही तुम्हाला बोर्डाच्या पेपरमध्ये 20 मार्कासाठी पॅसेजेस येणार आहेत त्यापैकी पहिला पॅसेज बनणार आहोत। हिज फर्स्ट फ्लाइट या चॅप्टर मधील हा पॅसेज आहे आणि याचे पूर्ण क्वेश्चन आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही। तर पहा, याच्यात पहिला क्वेश्चन आहे, हा जो काही पॅसेज आहे हा पॅसेज आहे द यंग, इथून स्टार्ट होत आहे आणि कोऑर्डाइज इथपर्यंत काय होणार आहे, इथपर्यंत हा तो पॅसेज आहे। आणि जे काही विद्यार्थी पहिला त्यांनी व्हिडिओ बघितला असेल तर त्यांनी काय करायचं आहे, त्या नोटबुक मध्ये पहिला जे काही लँग्वेज स्टडीचे क्वेश्चन आहेत ते लिहायचे आणि त्यानंतर हा जो काही सेम पॅसेज आहे तो पण काय करायचा आहे, व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे। आता या ठिकाणी बघा, पहिला क्वेश्चन आहे A1 नावाचा, याच्यामध्ये सांगितलंय स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स। आता कोणताही पॅसेज आला असेल तर त्यामध्ये तुम्हाला हमखास ट्रू अँड फॉल्स हे तुम्हाला विचारलं जातंय। तर याच्यात पण तेच आहे की त्यांनी काय केले, खालचे जे विधान आहेत जे ट्रू आहेत का फॉल्स आहेत हे आपल्याला सांगायचं आहे। तर बघा, द पॅरेंट्स फर्स्ट आहे, द पॅरेंट्स ऑफ यंग सीगल हिज ब्रदर्स अँड सिस्टर्स इन द आर्ट ऑफ फ्लाइंग। पॅरेंट्स ऑफ यंग सीगल, जे काही तो यंग सीगल पक्षी होता त्याचे पॅरेंट्स त्याला कशा पद्धतीनं हवेत झेप घ्यायची याची कला त्याला शिकवत होते। आर्ट ऑफ फ्लाइंग, आता हे तुम्हाला काय वाटतं, ट्रू आहे का फॉल्स असेल? तर हे आहे बघा, याचा आन्सर आहे ट्रू। हे काय विधान ट्रू आहे। त्यानंतर नंबर सेकंड, द होल फॅमिली केप्ट टॉन्टिंग यंग सीगल फॉर हिज कोऑर्डाइज। आणि जे काही त्याचे पूर्ण परिवार होता तो बिचाऱ्या सीगल पक्षाला काय करायचे, टॉन्टिंग करायचे। ओके, आता हे तुम्हाला काय वाटतंय, चूक असेल का बरोबर असेल? तर हे विधान हे सुद्धा काय आहे, ट्रूच आहे। ओके, त्यानंतर थर्ड नंबरचा आहे, द यंग सीगल मस्टर्ड ऑफ करेज टू टेक दॅट प्लम। तो बिचारा सीगल पक्षी होता तर त्यांनी हिंमत सुद्धा केलेली होती काय करण्याची, हवेत झेप घेण्याची। ओके, तर हे विधान तुम्हाला काय वाटते, हे विधान आहे फॉल्स। ओके, त्यानंतर द यंग सीगल वॉज विथ हिज मदर ऑन हिज लेज। जो काही तो किनाऱ्यावर होता तर त्यावेळेस त्याच्या आईसोबत होता। हे तुम्हाला काय वाटते, विधान फॉल्स। हे विधान पण काय फॉल्स आहे। तर पहा मित्रांनो, हे आहे पहिला क्वेश्चन जो की तुम्हाला फक्त आणि फक्त 4 ओळी लिहायच्यात, त्याच्यात ट्रू आहे का फॉल्स आहे लिहायचं आणि किती मार्क मिळवायचे, 2 मार्क मिळवायचे। त्यानंतर A2 नावाचा क्वेश्चन आहे, याच्यामध्ये आपल्याला बघायचे डिस्क्राइब द अटेम्प्ट्स मेड बाय द सीगल टू फ्लाय। हा जो काही क्वेश्चन आहे या क्वेश्चन मध्ये असं लिहायचंय की जो काही त्या सीगल पक्षाने प्रयत्न केले होते हवेत झेप घेण्यासाठी, हवेत विहार करण्यासाठी, तर त्याचं आपल्याला काय करायचं, प्रयत्नांचं वर्णन करायचंय। ठीक आहे, तो आपण आता पाहणार आहोत।